नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांतिब्रह्म हे श्री एकनाथ महाराजांच्या चरित्रावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 13व्या भागाला सुरुवात करतो आहोत. एकनाथांच्या घराला मुळातच मंदिराचे पावित्र्य प्राप्त झाले होते व आता तर सावकाराने त्यांच्याच दर्शनी भागात विठ्ठलाचे मंदिरच बांधले होते. त्यामुळे मंदिराचा सभामंडप म्हणजे नाथांच्या घराचा अविभाज्य भागच झाला होता. सभामंडपात त्यांची नित्यशः शतपावली चालत असायची. त्यावेळी मनातल्या विविध विषयांचे चाललेले मंथन सूत्रबद्ध व्हायचे, त्याला बुद्धीच्या कसावर घासले जायचे व हळूहळू शब्दब्रह्म साकार व्हायचे. ही स्फूर्ती अनावर झाली की भिंतीकडेला ठेवलेल्या लेखन साहित्यापाशी ते येऊन बसायचे आणि मनातल्या भावना लेखणीद्वारा कागदावर साकार व्हायच्या. विविध अभंग, पदे, गवळणी, श्लोकांची सहज निर्मिती व्हायची. शतपावली करू लागले की नाथांना विषयाचे स्फुरण होते, त्यांची लेखन प्रतिभा उजळू लागते. त्यावेळी त्यांच्याशी बोललेले त्यांना आवडत नाही हे गिरिजाबाईंना माहीत होते. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पतीची भावसमाधी भंग करण्याचे धाडस त्या करत नसत. शिवाय त्यांनी आपल्या कन्येलाही तशीच शिकवण दिली होती. वडिलांच्या या नाजूक, मृदू, हळूवार मनस्थितीत त्यांना त्रास द्यायचा नाही, त्यांच्याशी बोलायचे नाही किंवा काही हट्टही करायचा नाही. ही कन्या म्हणजे नाथांची लीला, त्यांची फार लाडकी. तिच्याबरोबर ते लुटूपुटूची भातुकली खेळत, कधी सागरगोटे, बिट्ट्या खेळत. तिचा बालहट्ट पुरवताना ते अधूनमधून रुसल्याचा आविर्भाव करत. ती जर रुसली तर तिला गुदगुल्या करून हसवीत असत. नाथ नेहमी म्हणत असत की बाळरूप म्हणजे देवरूप. अनंत जन्मीच्या ऋणानुबंधाने आपल्या घरी जन्माला येतं. त्यांचं रक्षण, संवर्धन करणं म्हणजे आपलं कर्तव्यच नव्हे तर ती ईश्वर सेवा असते व आपलीही हौस असते. लीला आपल्या वडिलांना साजेच्या वृत्तीची होती. सात्विक, नित्यसंतोषी आणि बालवयातच चांगली समज असलेली. त्यामुळे ती आईने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे काटेकोरपणे पालन करायची. वडिलांच्या शतपावलीच्या भावसमाधीचा ती कधी भंग करत नव्हती. नित्याप्रमाणे दुपारी वामकुक्षी झाल्यावर नाथांची शतपावली सुरू झाली. आज विचार गुंत्यातून सूत्र सापडत नव्हतं. मी कीर्तन पुराणातून जो विषय प्रतिपादन करतो तो किती मंडळींना समजतो? कीर्तनाला गर्दी होते याचा अर्थ त्यांना विषय समजतोच असा नव्हे. कुणी केवळ देवाचे नाव घेण्याच्या इच्छेने येतात, कुणाला गाणे आवडते व ते कीर्तनात ऐकायला मिळते म्हणून येतात, तर कुणी मोकळ्या हवेत तेवढी शतपावली होते म्हणून येतात, तर कुणी घरच्या कुटुंबियाच्या कटकटी टाळण्यासाठी येतात. पण माझा हेतू तर जनसामान्यातून जो भागवत धर्म विस्मरणात गेला आहे त्या भागवत धर्माचे जनजागरण करायचं आहे. परसत्तेमुळे लोक सत्व विसरले आहेत. केवळ लाचारी म्हणजे वैभव प्राप्ती अशी चुकीची धारणा होते आहे. हिंदू धर्माच्या श्रेष्ठत्वाची जाण नाहीशी होऊन जे परधर्माबद्दल अभिमान बाळगू लागले आहेत त्यांना या सनातन आर्य धर्माच्या उत्तुंगतेचे दर्शन घडवण्याचा माझ्या मनोमनी हेतू आहे. तो या कीर्तन प्रवचनामुळे सार्थ होतो का? फक्त बुद्धिजीवी, फक्त शिक्षित मंडळींनाच त्याचा लाभ होतो की काय? मग बाकीच्यांच्यासाठी, तळातले गोरगरीब, अशिक्षित, मागासलेल्या मंडळींसाठी मी काय करू शकेन? या विचारांची झुंबड नाथांच्या मनी साठत होती, पण मार्ग सापडत नव्हता. तेवढ्यात बिब घ्या बिब, शिके काही घ्या शिके काही अशी आरोळी लागोपाठ 2दा-3दा ऐकू आली. भाकरीचा चतकोर आणि त्यावर चटणीचा गोळा घेऊन गोदा धावतच दारात आली. तिच्याबरोबर तिच्या दोघी मैत्रिणी पण बाहेर आल्या. त्यांनी भातुकलीचा डाव म्हणला होता, पण त्यांना आता त्याचा कंटाळा आला होता. कुणीतरी म्हणाली, चला ग आपण गजगे खेळू. पण गोदाला काही केल्या तिचे सागरगोटे सापडेनात. तेवढ्यात बिबग या बिबची ललकारी मुलींनी ऐकली म्हणून आईकडून भाकरीचा चतकोर तुकडा घेऊन त्याच्या बदल्यात सागरगोटे घ्यायला गोदा बाहेर आली. अगं गोजाबाई, थांब ग थांब, गोदाने आरोळी दिली. भाकरी देऊन घेतलेला 9 खाऊ सागरगोट्यांचा आनंद अमाप होता. गोदाने ओंजळीत ते झेलायला सुरुवात केली व घरात माघारी येऊ लागली. सभामंडपातून जाणाऱ्या आपल्या लाडक्या कन्येकडे पाहता पाहता नाथ शतपावली करायचे थांबले. बैंगणी रंगाची रुंद काठाची परकर चोळी घातलेली,
तिच्या घट्ट आंबाड्यातून सुटलेली बट गालावर रेंगाळत होती. काचेचे बिलवर मनगटावर घट्ट बसले होते आणि ठसठशीत कुंकवा इतकेच डोळेही आनंदाने लकाकत होते. नाथ तिला पाहताच हसले आणि म्हणाले, लीला, ओंजळीत काय आहे तुझ्या? गोदा आनंदली. खरं तर तिला आपल्या ओंजळीतले गजगे केव्हा एकदा बाबांना दाखवते असे झाले होते. पण आईने भाकरीचा चतकोर देताना बजावले होते, हळूच घरात या, इकडच्यांशी काही बोलू नका. म्हणून ती गुपचूप घरात निघाली. पण नाथांनी हाक मारताच ती उड्या मारीत त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, बाबा, गोजाबाईकडून हे छान छान हिरवेगार गजगे घेतले. चला, आमच्याबरोबर खेळायला येता? तुम्हाला पहिला डाव देईन. वाकडी मान करून समजुतीच्या स्वरात बोलणाऱ्या कन्येचे ते गोड रूप नाथांना फार भावले. ते म्हणाले, वा, छान, पण मला तुमच्यासारखे कुठे खेळता येतं? मी आपला लिंबू टिंबू होईन. चालेल? सर्व चिमुकल्या मैत्रिणी लाजल्या आणि इश्श म्हणून माझघरात पळाल्या. बाहेरून पुन्हा साद ऐकवली, बिब घ्या, बिब, सागरगोट घ्या, सुया घ्या, दृष्टमणी घ्या, पोत घ्या. हो बाई. नाथ दिंडी दरवाजात आले. आपले अनंत ठिगळांचे गोधडीसारखे गाठोडे सोडून गोजा सावलीला बसली होती आणि आरोळी देत होती, बिब घ्या. हाडकुळीशी पोक काढून बसलेली गोजाबाई आता फार म्हातारी झालेली दिसत होती. डोक्यावरचे पांढरेशुभ्र केस तेल पाण्याविना फार विस्कटले होते. जणू कापसाचं बोचकं ठेवल्याप्रमाणे ते दिसत होते. भगदाड पडलेला पदर ती वारंवार डोक्यावर घेत होती, पण विखुरलेले केस त्या भगदाडातून आरपार येत होते. दातवण लावल्यामुळे तिचे दात काळे कुळकुळीत दिसत होते. ह्या वयातही ते शाबूत होते. ओघळलेले गाल, किंचित सुरकुतलेली हनवटी, डोळ्याखालची काळी वर्तुळे आणि हातावरची लोंबकळणारी ढिली पडलेली कातडी तिच्या वयाची पुरेपूर जाणीव करून देत होती. पण अद्याप पोटासाठी धावण्याची धडपड थांबली नव्हती. बोचकं डोक्यावर घेतल्यावर हातात काठीची गरज होतीच, पण गोजाबाई बसलेली असल्याने काठीही जमिनीवर विसावली होती. एकनाथांना दारात आलेले पाहताच गोजाबाई मनापासून हसली. तिचे काळे कुळकुळी दात कसेसेच दिसले, पण डोळ्यातला ओळखीचा भाव मात्र वात्सल्यपूर्ण होता. एव्हाना नाथांच्या शेजारी लीला आणि तिच्या मैत्रिणी येऊन उभ्या राहिल्या होत्या. गोजाबाई डोळे बारीक करून नाथांना निहाळीत म्हणाली, लेकरा, बरा आहेस ना? आपल्या एवढ्या मोठ्या बाबांना लेकरा म्हणणारी गोजाबाई पाहून लीलाला फार आश्चर्य वाटलं. नाथ म्हणाले, गोजाजी, मी बरा आहे, पण तू कशी आहेस? अगं, भाकरी सुटी, तुला अजून वणवण फिरावे लागते का? न ग फिराया, परपुता, मला म्हातारीला जेवायला लागतं ना. थोडं थांबून ती म्हणाली, अरे बाबा, तू अन्नछत्र घालतोस, इतकी माणसं तुझ्याकडे जेवून जातात. मी जर तुझ्या दारात थांबलो तर माझं बी पाठ भरेल की? हो, तेच म्हणतो मी गोजाजी, नाथ म्हणाले. जमिनीवरची काठी पुन्हा जमिनीवर आपटीत ती म्हणाली, अरे तेच काय म्हणतोस माझ्या लेकरा? असं फुकटचं बिनकष्टाचं खाऊ म्हणतोस? अरे तो माझा धरम नव्हे बरं. आणि असं मी 4 दारी हिंडतो तेव्हा 4 बिमार माणसांना या पोतडीतली दवादारू देतो. त्या दुखणाईतांची दुखणी बरी होतात आणि माझ्या पायपोटीचं सार्थक होतं. काय समजलास नाथा? एव्हाना गिरिजाबाई तेथे आल्या होत्या. त्यांच्याकडे हस्तनिर्देश करून गोजाजी म्हणाली, ही तुझी बाई लई भाग्याची आहे. पोरी, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा. गोजाबाईने तोंड भरून आशीर्वाद दिला. गिरिजाबाई मनोमन सुखावल्या आणि लाजल्या. गोजाबाईंच्या बोलण्याला उधाण आलं होतं. ती गोदावरीकडे पाहत म्हणाली, पोरी, हा तुझा बा तुझ्या परीस बारका होता तवापासून त्याला पाहती आहे बरं. आज तो मोठ्या गोष्टी सांगतो, पर तवा त्याले नाक सुधीक पुसता घेत नव्हतं. सारखा नाकातून शेंबूळ गळायचा. त्याच्या आजीनं माझ्या पोतडीतली दवा त्याला दिली, दवा गुण आला. एकनाथाचं बालपण सांगणारी ही गोजाबाई आणि तिच्या गप्पा सारेच गमतीशीर वाटत होते. सर्वजण गप्पा ऐकत तिथेच थांबली होती. ती पुढे गिरिजाबाईंना म्हणाली, अगं सुने, तुझी सासू गर्भार होती तेव्हा म्या तिला छातीवर हात ठेवून म्हणालो होतो की तुला बुरगुंडा होईल. मी तिला मला माहीत असलेला झाडपाल्याचा दवा दिला होता, म्हणून तुझा नवरा असा राजबिंडा झाला. काय समजलीस? गोजाजीचे पाल्हाळ सुरू होते. जुन्या आणि कदाचित खऱ्या खोट्या गोष्टी सांगून ती सर्वांचे मन रिजवीत होती. ती म्हणाली, नाथा, अरे माझ्या पोतडीतल्या 72 औषधांनी 72 रोग बरे होतात.
तू असा सिकंदर की तू 72 रोगावर एकच औषध सांगतोस, ते म्हणजे परमेश्वराचे नाव. तुला सांगू, तू लई चांगलं बोलतोस, माझ्यासारख्या अडाणी बाया बापड्यांना काही सुद्धा कळत नाही. आम्हाला सोयीवार समजेल असे सांगणारे बाबा. तू लई गोड बोलतोस, ते ऐकावं वाटतं, समजे ना होतं बघ. एकनाथांचे मन गोजाबाईच्या बोलण्याने अंतर्मुख झाले. त्यांना वाटले, मगाशी शतपावली करत असताना नेमके हेच विचार माझ्या मनात घोंगावत होते. अगदी गरीबातल्या गरीब तळातल्या माणसाला माझे विचार समजत असतील का? त्यांच्यात धर्मजागृती करायची म्हणजे नेमके काय करायला हवे? नेमका हाच यक्षप्रश्न गोजाजी बोलून दाखवत आहे. तू काय बोलतोस ते काय बीच समजत नाही. वास्तविक गोजाबाईसारख्या भटक्या जमातीतल्या बाईचे स्वत्व जागृत आहे. तिला फुकटची भाकरी खायला आवडत नाही. कष्ट करून भाकरी मिळवावी ही तिची जीवनधारणा आहे. खरं तर तिला प्रवचनातली भाषा कळत नाही. मानवता धर्माची व्याख्या काय हेही तिला माहीत नाही. पण मानवता धर्म तिच्या आचरणात मात्र आहे. लोकांचे रोग माझ्याजवळच्या औषधाने बरे होतात ह्यात तिला समाधान आहे व अभिमान पण आहे. यापेक्षा भागवत धर्म वेगळा तो काय? गोजाबाई दोन्ही हाताने करा डोके खाजवीत होती. त्यामुळे आधीच विस्कटलेले केस जास्तच विस्कटत होते व पिंजलेल्या कापसाप्रमाणे फुलारत होते. गिरिजाबाई हसून म्हणाल्या, आजी, लोकांना औषध देऊन बरे करता, पण स्वतःच्या डोक्यातल्या खंडीवर उवांकडे लक्ष देत नाही, ते काय म्हणून? अगं सुनबाई, माझ्या डोक्यात उवा नाहीत, केस पिकत असल्याची खाज आहे ही, समजलं? नाथासारख्या श्रोतासमोर मिळाल्यामुळे म्हातारीच्या बोलण्याला उधाण आलं होतं. ती नाथांकडे पाहत म्हणाली, नाथा, तू देवावर बसून सांगतोस की साऱ्यांचा बाप एकच आहे. महार, मांग, धेड, गुजर, बामन सारी एका बापाची लेकरे. कुणी बी भजन केलं तरी भगवंत भेटतो. देवाला जातीभेद धर्मभेद नाही. लहान थोर, गरीब श्रीमंत नाही. तू म्हणतोस गोरा कुंभार होता, सावता माळी होता, चोखा महार होता, तर कानोपात्रा वेसवा होती, तरी त्यांच्या भक्तीला भगवंत भुलला आणि समधे उधरून गेले. गोजाबाईचे हे प्रवचन एकनाथ, गिरिजाबाई एकाग्रपणे ऐकत होते. गोजाजीची श्रवणधारणा, तिची स्मरणशक्ती आणि सारे संगतवारपणे सांगण्याची पद्धत सारंच विलक्षण होतं व इतके असूनही आपल्या मनीची शंका निशंकपणे विचारण्याचे तिचे धाडसही अजब होते. माझ्या कीर्तन प्रवचनाला असा श्रोता येतो याचे नाथांना समाधान वाटले. थक्क झालेल्या गिरिजाबाई म्हणाल्या, आजी, तुम्ही रोज कीर्तनाला येता? नाही ग माझे बयो, मला म्हातारडीला रोज येऊन बसायला जमत नाही. पाठण दुखते, गपागप झोप येते आणि काय अवघड सांगणं सुरू झालं की समजत नाही. पण माझा ल्योक मात्र रोज येतो आणि मला सारं सोयीवार सांगतो. शिवाय मी अशी दारोदार हिंडतो तेव्हा लोक काय बाय बोलतात ते मी ऐकतो. नाथ म्हणाले, काय बोलतात लोक? योच की नाथाचे बोलणे लई ग्वाड, पण समजत नाही. लोकांनी टाळ्या वाजवल्या की आम्ही टाळ्या वाजवतो. त्यांनी राम राम म्हटले की आम्ही म्हणतो, तर त्याचा सोयीवार उलगडा होत नाही. नाथ आम्हाला समजेल असं सांगतील तर बरं, आमचा बी उद्धार होईल. म्हातारी आपल्या समोरचे गाठोडे आवरायला लागली व म्हणाली, लई वखूत झाला, आता मला जायला हवं. असे म्हणून कमरेला हाताचा आधार देऊन ती उठली. डोक्यावर बोचकं घेतलं आणि काठीच्या आधाराने लटपट्टे पाय सावरत ती चालू लागली. बिब घ्या बिब, शिके काही, वाताचे औषध घ्या हो बाई. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहता पाहता नाथांना वाटले, आज गोजाजीच्या रूपाने मला गुरुच भेटला. आज माझे डोळे उघडले. मी अंगीकारलेल्या प्रबोधन कार्याचा तोकडेपणा आज मला उमगला. मी घेतलेला व्रताचा वसा फक्त उच्चवर्णीयांपुरताच मर्यादित राहतो आहे. मी करीत असलेल्या खटाटोपाचा उपयोग तळ्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतच नाही आहे, याचे भान माझ्या सद्गुरूने गोजाजीच्या मुखाने माझ्यापर्यंत पोहोचवले, मला जागे केले. प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात असे लोकसमूह आहेत की ज्यांना शिक्षण नाही, संस्कार नाही. ते रूढीला बळी पडलेले आहेत. स्वतःला हीन दीन समजतात. त्यांच्या वस्त्या इतर जनसमूहापासून दूर वेगळ्या आहेत. त्यांच्या झोपड्या, त्यांची पाले, त्यांचे निवारे सारेच काही सामान्यांपेक्षा वेगळे. काही भटक्या लोकांचे संसार तर गाढवाच्या पाठीवर, खेचराच्या पाठीवर असतात आणि झाडांची सावली हाच त्यांचा निवारा असतो. अशा लोकांपर्यंत
भागवत धर्मजागृती करायची असेल तर नुसते अभंग गवळणी लिहून अगर कीर्तन प्रवचन करून भागणार नाही. त्यांना समजेल अशा सोप्या साध्या भाषेत मला अध्यात्मज्ञान सांगायला हवे, ते सुद्धा बंदिस्त देवळात नव्हे तर गंगेच्या वाळवंटात अगदी उघड्यावर. त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असे दृष्टांत योजायला हवेत, अशी रूपके योजायला हवीत की जेणेकरून त्यांना अवघड विषय सोपा वाटेल. नाथांना आठवले ललित आणि दशावतारी सोंगाचे प्रकार. ह्यात नाट्य असते, काव्य असते, शिवाय तसे पोशाख असतात. त्यामुळे अडाणी समजल्या जाणाऱ्या माणसाला रामायण कळते, महाभारत गोष्टी रूपात समजते. नीती अनिती, सत्य अहिंसा, पाप पुण्य या साऱ्यांची योग्य समज त्यांना प्राप्त होते. सत्यमेव जयते म्हणजे खऱ्याला कसली डर, खऱ्याला मरण नाही, खरं ते सोनं इत्यादी विचार मनावर ठसतात. परधन परधारा याची अभिलाषा धरू नये, ते पाप आहे, त्यामुळे माणूस नरकात जातो याची जाणीव मनावर बिंबित होते. ललित आणि दशावतारी लोकधर्मी प्रवाहातून ज्ञानेश्वर माऊलीने, नामदेवाने भारुडची रचना केली. हा विचार मनात येताच एकनाथांनी टाळी वाजवली. शतपावलीचा वेग वाढला आणि त्यांच्या मनातल्या गुंत्याचे टोक सापडले. ह्या टोकाचा आधार घेऊनच काव्यरूपी मौक्तिक माळा मनातल्या मनात हिंदोळली. नुकतेच वैदिणीच्या तोंडून ऐकलेले शब्द काव्यांकित झाले. बिबग या बिब शिके काही. भराभरा भारुडाच्या पंक्ती आकार घेऊ लागल्या. या भारुडाच्या रचनेने नाथांना झपाटून टाकले. त्यांच्या अंगी निरीक्षण सामर्थ्य विलक्षण होते. आता या भारूड रचनेमुळे समाजाकडे पाहायची दृष्टीही त्यांना लाभली व शेकडो विषय भारूड रचनेसाठी मिळू लागले. मला दादला नको गो बाई, मला नवरा नको गो बाई हे म्हणताना त्यांच्या डोळ्यापुढे अहंकारासारखा वर्चस्व गाजणारा विकार असायचा. आता पैठण नगरीच्या झोपडीच्या वस्तीतून, गाववेशीवरच्या रस्त्यातून नाथांच्या फेऱ्या होऊ लागल्या. तिथले समाज दर्शन घडत होते. समाजातील भोळ्या भाबड्या लोकांना अज्ञानाचा गैरफायदा घेऊन असंख्य प्रलोभने दाखवून लुबाडले जात होते. त्यामुळे इष्ट आराध्य दैवतापेक्षा मरियाई, सटवाई, यल्लम्मा, येसाई इत्यादींवरून लिंब नारळ ओवाळून टाकणे, पशुबळी देणे, क्वचित नरबळी देणे अशा आसुरी प्रवृत्तींना ऊत आला होता. या साऱ्यातला खोटेपणा स्पष्ट करताना नाथ आपल्या भारुडात म्हणू लागले, 18 जणांनी रांडोळी करून गाडे दृढ दैत्याची आहुती देऊन बळी बगाडे तुझला देऊन. या आसुरी वृत्तीमुळे कसा सर्वनाश होतो याचे वर्णन त्यांनी या भारुडातून करायला सुरुवात केली. आज्ञजनांकडे पाहताना हळव्या मनाच्या एकनाथांचे अंतकरण हेलावून जात असे. सत्वर पावग मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज येऊ दे त्याला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. नणंद दीर, सासू सासरे, जावा भावा इत्यादी रूपके विविध मानसिक विकारांना योजने ते दूर करण्यासाठी त्यांनी या रोडग्यामुळे बरेच काही साधले आणि लोकांनाही ते पटत होते. माणसाच्या विविध विषम दडपशाही स्वभावाचा आढावा तर त्यांनी भारुडातून घेतलाच, पण पंचतंत्राचा ठसाही त्यांच्या भारुडावर उमटू लागला. मनुष्याच्या कर्तव्य कर्माची, त्याच्यातल्या गुणदोषांची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी भारुडातून प्राणीसृष्टीला बोलायला लावले. विंचू चावला, काय करू बया विंचू चावला, कुणाला सांगू विंचू चावला. सर्प, नंदीबैल, टिटवी, वटवाघूळ, कुत्रे वगैरे भारुडे त्यांनी रचली. भारुडासाठी निवडलेले विषय नित्य परिचयाचे असायचे. जिव्हाळ्याचा, आत्मीयतेचा जणू एक भाग असे. चराचर सृष्टीत परब्रह्म बघण्याची नाथांना मूळची सवय होती. त्यामुळे सृष्टीतील कोणतीही वस्तू त्यांच्या काव्यदृष्टीच्या कक्षेत आली की बघता बघता काव्यरूप धारण करी. चौघडा, बाहुली, मोती यासारखी अनेक भारुडे त्यांनी रचली. अध्यात्माच्या, तत्त्वज्ञानाच्या, सिद्धांतांच्या कोंदणात ते विषय चपखल बसत. गुरुकृपेचे महात्म्य, नामसंकीर्तनाचे भक्तिसूत्र हाती धरले आणि प्रपंच परमार्थातील एकत्व त्यांनी आपल्या भारुडातून मोठ्या कौशल्याने गुंफले. रोज रात्री कीर्तनात एखादे भारूड म्हणण्याची पद्धत त्यांनी अंगीकारली. त्यातील सुलभपणा, लयबद्धता, त्यातले नाट्य, नक्कल आणि त्याचा रसास्वाद इतक्या चढत्या क्रमाने वठत असे की श्रोता आनंदाने डुलू लागे. आबालवृद्ध, शिक्षित, अडाणी, ब्राह्मण, चतुर्थ श्रेणीतील साधारण माणूस सारेचे सारे रंगून जात असत. भारूड म्हणताना नाथांच्या पाठीशी झांज धरून उभा असलेला उद्धव चांगली साथ करी.
हात उंचावून तो उच्च स्वरात म्हणे. माडीवरची मंडळी खाली आली. लोक लगेच सहजपणे वर बघू लागत. उद्धव अर्र विंचू चावला असं म्हणून एक पाय हातात धरून नाचू लागला की श्रोत्यांना स्वतःला विंचू चावल्या इतक्या वेदना होत. तमघाम अंगासी आला या तमगुणाची दाहकता त्यांना जाणवे. थोडी फुनफुन राहिली की सत्कृपेने निवाली म्हटल्यावर लोक सुटकेचा निश्वास टाकेत. श्रोत्यांना विषयाशी गुंतवून ठेवण्याची किमया नाथांना समर्थपणे साधली होती. डोंबारी, जोगवा, भुत्या, वासुदेव इत्यादींना तर त्याने अक्षरशः नाचायला लावले. नृत्य नाट्याचा मिलाप म्हणजे भारूड, रूपकाची लयलूट, पण त्यातून परमार्थबोध म्हणजे भारूड अशीच धारणा त्यामागे होती. कीर्तनाला गर्दी वाढत होती. अधूनमधून कीर्तने उघड्यावर वाळवंटात होत होती. एकदा नाथांचे कीर्तन माळ्याच्या मळ्यात ठरवले. त्यांनी तात्काळ भारुडाची रचना केली. माळ्याचे शेत म्हणजे मानवी शरीर. शेताचे 4 दिशेचे राखणदार तसे आपले पंचप्राण राखणदार. 52 पायऱ्यांची मळ्यातली विहीर म्हणजे समष्टी. चैतन्यरूप क्षीरसागर, योग्यतेचे चाक, मोटेचा दोर सोहम क्षमारूपी मोटेची साथ करतो. या मोटेतून वाहणारे पाणी इडा, पिंगला, जाई जुईंना घातलेले पाणी, शांती, क्षमेची मोट सोहमच्या दोराने चालताना आणि 17वीचा म्हणजे चंद्रामृताचा गडगडाट ऐकू येतो. या शेतातून वाहणारा पाठ म्हणजे निजदृष्टी. माळ्याने हातात विवेकाचे खुरपे घेऊन वासनेचे मूळ खुरपून टाकले आणि मग त्या माळ्याला अंती आत्मज्ञानाचे फळ मिळाले. या अशा रूपकाच्या माध्यमातून नाथांनी सामान्य माणसाला सुद्धा आत्मज्ञान कसे प्राप्त करून घेता येते ते सांगितले. आडाणी बायका मुले सुद्धा या विषयाशी समरस झाली. नित्यकर्मातच परमार्थ भरलेला आहे. तिथं आपली सचोटी, सावधानता, शुद्ध बुद्धी असली पाहिजे हे त्यांना ज्ञात झाले. अशा रीतीने नाथांच्या लेखणीला असंख्य भारुडाचे धुमारे फुटले. रंजकतेबरोबर उद्बोधाचे कार्य घडू लागले. समाजदर्शन अधिक प्रभावी होऊ लागले. ज्याच्या त्याच्या तोंडी भारुडाच्या ओळी घोळू लागल्या. ज्वारीची भाकर, आंबाड्याची भाजी, त्यावर तेलाची धारच नाही. मला नवरा नको ग बाई. सुईच्या आगरावर वसले गावतीन, एक ओसाड 2 वसेची ना. नाथांच्या रूपक नगरीला बहर आला होता. ती केवळ प्रतिष्ठानातच प्रतिष्ठा पावत होती असे नव्हे, तर ती हळूहळू महाराष्ट्रभर प्रवास करू लागली होती. तिथेही तिचा प्रभावी संचार सुरू झाला. हे प्रकरण इथे संपलं. हरिओम तत्सत.